वळूयात पुढच्या आणखी एका धक्कादायक बातमीकडे। छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केलेल्या महाविद्यालय श्रेणी तपासणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं। मराठवाड्यामध्ये तब्बल 157 महाविद्यालयांना कोणतीही श्रेणी उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली। महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक होतीये। महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांची स्थिती ही दयनीय असल्याची माहिती समोर आली। या प्रकारामुळे शिक्षणाच्या एकूण गुणवत्तेवरती गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत। पाहूयात या संदर्भातला आमचा खास रिपोर्ट। भविष्यातील पिढीचे शैक्षणिक नुकसान। मराठवाड्यात तब्बल 157 महाविद्यालयांना नो ग्रेड प्रमाणपत्र। शिक्षणाच्या बाजारात संस्था चालकांची मनमानी। श्रेणी तपासणीत उच्च शिक्षणाचे धिंडवणे। शिक्षणाच्या बाजारात विद्यार्थ्यांचं नुकसान। अध्यापनाची घसरलेली गुणवत्ता, शिक्षकांची कमतरता, अपुऱ्या पायाभूत सोयी सुविधा, अभ्यासक्रम आणि परीक्षांमधील त्रुटी तसेच व्यावसायिक शिक्षणाचा अव्यवस्थितपणा वाढणे यांसारख्या अनेक समस्यांमुळे उच्च शिक्षणाच्या दर्जाला बाधा पोहोचली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम होतोय। शिक्षणाचा बाजार मांडलाय असं अलीकडे सर्रास ऐकायला मिळतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी मात्र ते प्रत्यक्षात दाखवूनच दिलं। मराठवाडा विद्यापीठाच्या महाविद्यालय तपासणीत मूलभूत सुविधांचा दुष्काळ आढळून आला। तपासणी करण्यात आलेल्या 418 पैकी 157 महाविद्यालय कोणत्याही श्रेणीत बसत नाहीये, ही धक्कादायक बाब समोर आली आहे। अधिक श्रेणी असलेले 1 महाविद्यालय, अधिक श्रेणी असलेले 13 महाविद्यालय, श्रेणी असलेली 38 महाविद्यालय, बी श्रेणी असलेली 66 महाविद्यालय, बी अधिक श्रेणी असलेली 49 विद्यालय, सी श्रेणी असलेली 80 महाविद्यालय, श्रेणी नाहीत अशी 157 महाविद्यालय, प्रतिसाद नाही अशी 5 महाविद्यालय, तर तपासणी नाही अशी 9 महाविद्यालय। जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील महाविद्यालयांची परिस्थिती समाधानकारक नाहीये। जालना जिल्ह्यात 38, बीडमध्ये 33 तर धाराशिवमध्ये 17 महाविद्यालयांना नो ग्रेड मिळाली आहे। बी आणि सी ग्रेडचं प्रमाणही मोठं आहे। यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कमी होत असल्याचं स्पष्ट दिसतंय। यामुळे अनेक महाविद्यालयांची संलग्नता आणि प्रवेश प्रक्रियेवरही भविष्यात मर्यादा येऊ शकतात। शैक्षणिक संस्थांना सुधारणा करण्याची गरज अधोरेखित झाली आहे। आज घडीला ते महाविद्यालय विद्यापीठाला ॲफिलिएट नाही, त्यांना ॲप्लिकेशन फीस भरलेली नाही। ॲप्लिकेशन कमिटीचा रिपोर्ट आम्ही अकॅडमिक काउन्सिलमध्ये ठेवत असतो। अकॅडमिक काउन्सिलला मान्यता दिल्यानंतर मग त्यांना ॲप्लिकेशन फीस भरावी लागते, परंतु त्यांना ॲप्लिकेशन फीस भरलेली नाही आणि अकॅडमिक काउन्सिलमध्ये हा रिपोर्ट गेलेलाच नाही। त्याच्यामुळे विद्यापीठाची कसल्याही प्रकारची चूक नाही, त्याला सर्वस्वी जबाबदार साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे त्या ठिकाणी जबाबदार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्र सर्वाधिक चिंताजनक आहे। येथील 170 वरिष्ठ महाविद्यालयांपैकी तब्बल 69 महाविद्यालयांना नो ग्रेड मिळाली आहे। फक्त एकच संस्था A++ ग्रेडसह आघाडीवर। काही महाविद्यालयांनी प्रतिसादही दिलेला नाहीये। यात संपूर्ण प्रकरणात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची आणि शैक्षण विभागाची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालंय। मला आई वडील दोन्ही नाहीये। मी माझ्या स्वतःच्या जीवावरती शिक्षण करत होते। कंपनीमध्ये काम करून मी त्यांची फीस भरली। किती फीस भरली? 10,000 रुपये। त्यांनी त्या दिवशी कॉल केला, मी त्यांना म्हटले एक्झाम फॉर्मचं काय सर? सर काय म्हटले की दीदी फक्त तू फीस भर, पैसे भर, एक्झाम फॉर्मचं तुला हॉल तिकीट भेटेल, ती माझी जिम्मेदारी। का भेटत नाही आम्हाला हॉल तिकीट? सगळ्या कॉलेजचे 4 तारखेला पेपर होते आणि आमच्याच कॉलेजचे का नाही झाले? मराठवाड्यातील सर्वात मोठं विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचं पितळ उघडं पडलंय।
भरमसाठ शुल्क आकारून अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्या आणि जास्तीत जास्त पैसा कमवण्याचा बाजार या महाविद्यालयांनी मांडल्याचं यातून स्पष्ट होतंय. अशा शैक्षणिक संस्थांवर आणि निकषात न बसणाऱ्या महाविद्यालयांवर राज्य सरकारने तातडीनं कठोर कारवाई करून भावी पिढीचं संरक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. विद्यापीठानं जेव्हा तपासणी केली तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय, ज्यामध्ये परिपूर्ण मनुष्यबळ नाहीये, प्राचार्य नाहीयेत, शिक्षक नाहीयेत, सेवा सुविधा नाहीयेत. मात्र त्या ठिकाणी महाविद्यालय थाटलेले आहेत आणि दुसरीकडे एक व्यवसाय केला की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यामुळे हे धक्कादायक वास्तव समोर आलंय आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचं देखील यातून स्पष्ट दिसतंय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.